नमस्कार, मी स्नेहल. कर्नाळा केबल नेटवर्कच्या मराठी बातमीपत्रात आपलं हार्दिक स्वागत. सर्वप्रथम नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर. माजी आमदार विवेक पाटील यांनी घेतले करंजाडे येथील देवीचे दर्शन. श्री सदस्यांची अभूतपूर्व स्वच्छता मोहीम फत्ते. आणि जवखेडा येथील तिहेरी दलित हत्याकांडाचा तीव्र निषेध. करंजाडे येथील त्रिपुरा देवीच्या मंदिरात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या मंदिराला माजी आमदार विवेक पाटील, माजी नगराध्यक्ष जय म्हात्रे यांनी भेट दिली आणि मातेचे दर्शन घेतले. पनवेल तालुक्याअंतर्गत करंजाडे गावामध्ये त्रिपुरा मातेच्या मंदिरामध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. शनिवारी या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं होतं. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार विवेक पाटील तसेच माजी नगराध्यक्ष जय म्हात्रे यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. या प्रसंगी माजी आमदार विवेक पाटील यांनी त्रिपुरा मातेचे दर्शन घेऊन पूजा अर्चना केली. या प्रसंगी माजी आमदार विवेक पाटील यांनी यावेळेस आपल्या भावना व्यक्त केल्या. या कार्यक्रमाला बोलावल्याबद्दल मला अत्यंत आनंद होत आहे. त्यासाठी मी तुमचा आभारी आहे. शेतकरी कामगार पक्ष नेहमीच तुमच्या सोबत राहील, असे प्रतिपादन यावेळेस माजी आमदार विवेक पाटील यांनी नागरिकांना दिले. मुझे बहुत खुशी हो गई कि आप सबसे मिले, आपका प्यार हमें मिला. हमारा प्यार तो आपके साथ है ही है, हमेशा रहेगा और आपका भी रहेगा. ये जगह ये तो पहले से है, बहुत छोटी थी और आहिस्ता आहिस्ता सदाशिव सामने और हम लोग मिलके छोटे से इतना बड़ा है आप लोगों ने बनाया और एक तीर्थ स्थान बन गया पनवेल का. भी बहुत भगवान की कृपा से हम तो साथ में है, लेकिन मुझे खुशी है कि इस जगह को एक अच्छी जगह बनाने का काम हम सब लोगों ने किया है. जगह तो बहुत रहती है और उसके लिए क्या क्या यूज करता है, उसका नाम बदनाम होता है, लेकिन आप सबने इस जगह का और पनवेल का नाम रोशन करने का काम किया है. मुझे बहुत खुशी है. शेतकरी कामगार पक्ष आणि माजी आमदार विवेक पाटील यांच्या माध्यमातूनच विकास कार्य साधण्यात आले असल्याची भावना यावेळेस नागरिकांनी व्यक्त केली. हे मंदिरला उपस्थित करताना हे शेतकरी कामगार पक्षाने आपल्याला संपूर्ण 100% सहकार करून हे आता काम આપણે यशस्वी पाडले. इथे काय होता કે મંદિર ઉભા કેલા પછી એને 3 ફૂટનો માટીનો ઢગલો હતો. એ માટીના ઢગલાને લેવલિંગ કરવા માટે માત્રે સાહેબનો 2 દિવસ જેસીબી વગર ચાર્જે 2 દિવસ બધું લેવલિંગ કરી આ મંદિરનું કામ ચાલુ કર્યો. પાણીની કોઈ વ્યવસ્થા નહોતી. અહીંયા પાણી આ નેરડાના માણસો બી જે અહીંયા રહે છે એ પાઇપલાઇન ઉપર પાણી ભરવા જતા. તો પછી આપણે પાર્ટી ઓફિસમાં જયંતિભાઈને હું ત્યાં જઈને મળ્યા પાટીલ સાહેબને. 4 દિવસની અંદરમાં આપણા કોલેજ ફાટાને કરીને અહીંયા સુધી 8 ઇંચની પાઇપની લાઈન એમના સહકારથી આ બધું કામ પાર પડ્યું છે. માટે એ લોકોનો ખૂબ ખૂબ આભાર માને. तसेच या प्रसंगी माजी आमदार विवेक पाटील यांचे नागरिकांकडून कौतुक करण्यात आले. કરી છે જ્યારે મંદિરના નાના પાયાથી ત્યારથી જે પાટીલ સાહેબનો, જય માંત્રે સાહેબનો અને આપણા અહીંયા સરપંચ અત્યારે હાજર નથી એ પરલોક સિધાવ્યા છે એવા સદા સાંભળે આપણા માટે આ મંદિર માટે ખૂબ જ એમને આપણા સાથ અને સહકાર આપ્યો છે. श्री सदस्यांनी डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान अंतर्गत जगातील सर्वात मोठी स्वच्छता मोहीम आज राबवली. यामध्ये सुमारे 1,30,000 स्वयंसेवकांचा समावेश होता. श्री सदस्य गेले कित्येक वर्ष झाले स्वच्छता मोहीम राबवून समाजाप्रती आपले कर्तव्य बजावत आहेत. आपल्या पूर्वजांनी आजवर आपल्याला स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले आहे. संत गाडगे महाराज, महात्मा गांधी यांनी स्वतः हातात झाडू घेऊन गावोगावी जाऊन स्वच्छतेचे महत्त्व नागरिकांना पटवून दिले. मोदींनी हाक दिल्यानंतर संपूर्ण भारताने हातात झाडू घेतला. असे असले तरी या अभियानाची खरी सुरुवात मात्र रायगडमधूनच झाली आहे. डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान अंतर्गत श्री सदस्यांनी आजवर अनेक स्वच्छता मोहीम फत्ते केल्या. अगदी अविरतपणे दरवर्षी स्वच्छता मोहीम राबवून श्री सदस्य आपले कार्य पार पाडतात. कोणत्याही प्रकारच्या प्रसिद्धीची हाव न ठेवता इमानी ईद्वारे काम करत श्री सदस्य आपले कार्य करीत असतात. मोदींचे स्वच्छता
स्वच्छता अभियान जरी आता देशव्यापी झाले असले तरी याची सुरुवात मात्र या रायगड जिल्ह्यातूनच झालेली आहे। गेल्या वर्षी म्हणजे 2013 मधील मे महिन्यात श्री सदस्यांनी पनवेल मधील ऐतिहासिक वडाळे तलाव श्रमदान करून स्वच्छ केला होता। अशाच प्रकारची जगातील सर्वात मोठी स्वच्छता मोहीम रविवारी 16 नोव्हेंबरला डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने राबवण्यात आली होती। सुमारे 1,30,000 स्वयंसेवकांचा या अभियानात समावेश होता। आतापर्यंत या प्रतिष्ठानाअंतर्गत वृक्षारोपण, शैक्षणिक साहित्य वाटप, रक्तदान, आरोग्य जनजागृती, स्पर्धा परीक्षा, व्यवसाय मार्गदर्शन असे अनेक उपक्रम राबवले आहेत। या प्रसंगी सिडकोचे अधिकारी संजय चौधरी यांच्यासह श्री सदस्यांनी स्वच्छता अभियानाअंतर्गत आपल्या भावना व्यक्त केल्या। पनवेल शहरामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये व पूर्ण महाराष्ट्रामध्ये नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं आज एक मोठी स्वच्छता मोहीम या ठिकाणी राबवली जात आहे। पनवेल तालुकासुद्धा त्याचा पार्ट अँड पार्सल आहे। जगातली कदाचित ही सर्वात मोठी स्वच्छता मोहीम असावी। यामध्ये जवळपास 4-4.5 मंडळी या ठिकाणी स्वप्रेरणेने या ठिकाणी झाडू हातात घेतलेला आहे आणि एक चांगल्या पद्धतीनं आपलं शहर, आपलं गाव सुंदर करण्याचं स्वप्न या ठिकाणी साकारलं जात आहे। आता मागच्या वेळेस तुम्ही ऐकलं असाल तर आपला बैराळेश्वर तलाव साफ केला। त्याच्यानंतर दरवर्षी रस्त्याचा पनवेलच्या रस्त्याचं कार्य हे तर साफसफाईचं कार्य चालूच असतं। त्याच्यानंतर वृक्षारोपणाचं कार्य चालू आहे। आता साधारण आपल्या म्हणजे पनवेलच्या वरच्या ते डोंगरावरती 5,000 झाडं लावली। त्यानंतर मध्यंतरी श्रवण यंत्राचं वाटप झालं। त्याच्यानंतर मोफत आरोग्य शिबिर सेवा इथे आपल्या नेरूळला हे केलं। असे सर्व त्या अंतर्गत कार्य चालू आहेत। साफसफाईचं कार्य तर दरवर्षी चालू करणार। नवीन पनवेल येथील उत्तरांचल बंधू मंडळांच्या वतीने श्री भागवत कथेच्या पठणाच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते। या कार्यक्रमाला माजी आमदार विवेक पाटील, माजी नगराध्यक्ष जयंत म्हात्रे आणि जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील यांनी भेट दिली। या प्रसंगी मंडळाच्या वतीने मान्यवरांचे स्वागत केले। बातम्या अजूनही आहेत, परंतु अल्पशा विश्रांतीनंतर पाहत रहा कर्नाळा केबल नेटवर्क। माझ्या बालपणापासून आईने मला बरंच काही शिकवलं। कधी मायेने जवळ घेतलं तर कधी प्रेमाने रागवलं। आयुष्याच्या वाटेवर कधी पडले तर तिनेच मला सावरलं आणि सोन्याची शुद्धता, परंपरा व विश्वासार्हता काय असते हे तिनेच मला समजावलं। पटेल ज्वेलर्स, शॉप नंबर 34, सहयोग नगर, जोशीआळी, पनवेल। वासन टोयोटा, आपकी मनपसंद कारों का शोरूम वासन टोयोटा। फॉर्च्यूनर, इनोवा, न्यू करोला अल्टिस, इटियोस क्रॉस और लीवा जैसी शानदार गाड़ियों का शोरूम वासन टोयोटा। सर्वोत्तम सेवा से आपको संतुष्टि दिलाना हमारा दायित्व है। आपकी गाड़ियों का पूरा ख्याल रखने की जिम्मेदारी हम उठाते हैं। गाड़ी की तकनीकी जांच के लिए हमारे यहाँ कार्यरत हैं अनुभवी मैकेनिक्स। इसीलिए तो 3Q यानी क्विक, क्वालिफाई और क्वालिटी है हमारी पहचान। बेहतर क्वालिटी के साथ साथ हॉस्पिटलिटी और सर्विस हमारी अलग पहचान है। हमारे यहाँ उपलब्ध है एक्सचेंज ऑफर विद यूट्रस। आपके भरोसे पर खरा उतरेगा आपका अपना शोरूम वासन टोयोटा।
हमारा पता है वासन टोयोटा, प्लॉट नंबर 66, पलसपा फाटा और कोलखे विलेज के पास, पुराने मुंबई पुणे हाईवे पर, पनवेल। हमारे संपर्क नंबर हैं फॉर सेल्स 8652789999, फॉर सर्विस 02143662999। टोयोटा कंपनी की शानदार गाड़ियों का शोरूम वासन टोयोटा। संजय मोरेश्वर पोद्दार ग्रुप वेंचर आणि दादरची सुप्रसिद्ध सुवर्णकार पेढी पांडुरंग हरिवैद्य ज्वेलर्स आता पनवेलमध्ये सोने चांदी, हिरे मोती व अन्य दागिन्यांकरता पनवेलकरांसाठी सुरू झालंय एक अद्ययावत व प्रशस्त दालन। दागिने सोन्याचे असो किंवा चांदीचे, हिऱ्यांचे अथवा प्लॅटिनमचे, दागिन्यांसाठी हवी चोख शुद्धता, दागिन्यांच्या हव्या नवनवीन डिझाईन्स, दागिन्यांची हवी भरपूर व्हरायटी व दागिने खरेदीसाठी हवे एक विश्वासपात्र नाव अर्थात पांडुरंग हरिवैद्य ज्वेलर्स। इथे आपल्याला मिळतील फक्त 916 आणि 9580 BIS हॉलमार्कच्या सर्टिफाईड दागिन्यांची असंख्य डिझाईन्स, मंगळसूत्र, पाटल्या, राणीहार, शिंदेशाही तोडे, हिऱ्यांचे दागिने, चेन, ब्रेसलेट, चांदीची भांडी व पूजेची उपकरणे, हॉलमार्क दागिन्यांची भरपूर मोठी रेंज इथे उपलब्ध आहे। सोन्याची शुद्धता, परंपरा व नाविन्यता जपणारी पनवेल मधील एक विश्वासपात्र सुवर्णपेढी पांडुरंग हरिवैद्य ज्वेलर्स आणि संजय मोरेश्वर पोद्दार ग्रुप वेंचर, शॉप नंबर 1, कर्नाला रॉयल, नियर MTNL, पनवेल। फोन 02227454411। विश्रांतीनंतर आपलं स्वागत आहे। मिडकॉन, सिडको आणि श्री सदस्यांच्या वतीने संपूर्ण नवी मुंबईमध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आले। या प्रसंगी सिडको अधिकाऱ्यांनी देखील रस्त्यांची स्वच्छता राखत सर्व नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत सर्वांना स्वच्छता राखण्याचे आवाहन केले। मिडकॉन, सिडको आणि आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या संयुक्त विद्यमानाने आज पनवेल शहरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले। सिडको नोडमधील या सफाईसाठी आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे अनुयायी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यासोबत सिडको अधिकारी कर्मचारी वर्गानेही झाडू मारत या शहराची साफसफाई केली। पनवेलचे प्रांताधिकारी, तहसीलदार आणि प्रशासकीय अधिकारी मंडळी देखील शहर साफसफाईसाठी या स्वच्छता अभियानामध्ये उतरली होती। राज्यभर स्वच्छता अभियान राबवले जात असताना पनवेल शहरातील नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी शहर साफसफाईचे हे अनोखे अभियान आज राबवण्यात आल्याची माहिती अधिकार वर्गाकडून सांगण्यात येते। स्वच्छ नवी मुंबई अभियानाअंतर्गत 14 ते 20 नोव्हेंबरच्या दरम्यान कामोठे, खांदा कॉलनी, नवीन पनवेल आणि पनवेलच्या रस्त्यांची साफसफाई करण्यात येणार आहे। या प्रसंगी सिडको अधिकारी संजय चौधरी आणि प्रांताधिकारी सुदाम परदेशी यांनी आमच्या प्रतिनिधींना स्वच्छता अभियानासंदर्भात अधिक माहिती दिली। सुरुवातीला फक्त कचरा साफ करणे म्हणजे शासनाची जबाबदारी इतका पुरता मर्यादित विषय असायचा, परंतु या जनजागृती मोहिमेमध्ये आमच्या असं लक्षात आलं की बरेच व्हॉलेंटियर्स आता तयार झालेले आहेत की ज्यांना याची जाणीव झाली की स्वच्छता ही प्रत्येक शहरामध्ये आवश्यकता आहे। कारण स्वच्छतेचा खरा अर्थ कसा आहे की स्वच्छता हे स्वास्थ्य आणि माणसाचे चरित्र हे दोन्ही गोष्टी डिनोट करतं, आणि जोपर्यंत या दोन गोष्टी एखाद्या व्यक्तीमध्ये नसतील तोपर्यंत समाजाला सुद्धा अर्थ राहत नाही। आणि त्या दृष्टीने ह्या मोहिमेचा खूप फरक पडलेला आहे। बरेच म्हणजे विद्यार्थ्यांना पाहून घरातून लोक खाली यायला लागलेले आहेत असा आमचा या 5-7 दिवसातला अनुभव आहे, आणि त्याच्यामुळे आपलं शहर आपल्याला नीट ठेवण्याला चांगली मदत होईल आणि बाकी सगळ्या गोष्टी सांभाळता येतील। आज पनवेल शहरामध्ये संपूर्ण पनवेल नगरपालिका परिसर असेल किंवा नवीन पनवेलचा सिडको परिसर असेल, त्या संपूर्ण परिसरामध्ये नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांनी अतिशय नियोजनबद्ध रीतीने आजच्या स्वच्छता अभियानाचं आयोजन केलं आहे। जवळपास 20 रस्त्यांवर 3000पेक्षा जास्त स्वयंसेवक जे आहेत ते स्वयंस्फूर्तीनं सकाळी 8 वाजेपासून याचं साफसफाईचं आणि याचं काम करत आहेत। अगदी मी आता जवळपास 7-8 रस्त्यांना व्हिजिट देऊन आलेलो आहे। खरं म्हणजे आजच्या स्वच्छता अभियानामागं त्यांचा जो काही प्रमुख उद्देश आहे की सन्माननीय धर्माधिकारी साहेबांनी संपूर्ण राज्यातल्या शहरी भागामधले जी साफसफाई करण्याचं जे प्रयोजन केलं आहे त्याच्यामागचा एक मूळ उद्देश जो आहे तो की जे कचरा किंवा घाण याचं जे काही साम्राज्य आहे ते कमी होऊन रोगराई पसरून आहे। खरं म्हणजे हा एका दिवसाचा प्रातिनिधिक कार्यक्रम होऊन त्याची फक्त तेवढ्यापुरतीच मर्यादा न राहता
प्रत्येक व्यक्तीनं तो राहतो त्या गावामध्ये, घरामध्ये, परिसरामध्ये जर त्याने किमान स्वच्छता राखली आणि घाणच होऊ नये याच्यासाठी जर प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या तर ह्या सगळ्या गोष्टींना मोठा पायबंद बसू शकतो. खरं म्हणजे ही प्रातिनिधिक गोष्ट आहे. यासाठी शासनाच्या वतीनं स्वच्छता विभाग आहे. नगरपालिका असेल, सिडको असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा महाराष्ट्र शासनाचा स्वच्छता विभाग असेल. परंतु ह्या प्रत्येक ठिकाणी मर्यादा पडतात. अगदी नगरपालिकेचे असणारे कर्मचारी असतील, सिडकोचे साफसफाईचे काम करणारे कर्मचारी असतील, पण त्यांच्या देखील मर्यादा आहेत. परंतु याच्यात एक पर्याय आहे की आज अगदी पनवेल नगरपालिकेचा विचार केला तर जवळपास 45 टन कचरा दररोज त्यांना जमा करावा लागतो. आज आपण एवढं तर करू शकतो किंवा 45 टनाचा जो जर आपण 10 टनावर 20 टनावर आणू शकलो, होणारा कचरा जर थांबवला, त्याचं वर्गीकरण आपण करून दिलं, ओला कचरा, सुका कचरा, त्यामुळं त्याची विल्हेवाट व्यवस्थित लावता येईल आणि अल्टिमेटली ह्या सगळ्या गोष्टींमुळे जी काही रोगराई पसरते, डासांची निर्मिती होते ती होणार नाही. आज मुंबई आणि परिसरामध्ये, शहरी भागामध्ये डेंग्यू आणि अशा साथीच्या रोगांमुळे मोठ्या प्रमाणात जे काही भीतीचं वातावरण निर्माण झालं, याचं जी उत्पत्ती जर आपण विचारात घेतली तर ज्या ठिकाणी परिसरामध्ये जे काही आपले वेगवेगळ्या वस्तू पडलेल्या असतात, त्या जे काही पाणी साठतं, त्या पाण्यांच्या माध्यमातून त्या डासांची निर्मिती होते. या सगळ्या गोष्टी जर आपल्याला जर व्यवस्थितरित्यानं आपण करू शकलो, ही घाण जर कमी करू शकलो तर याच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी कमी होतील. आणि जे काही देशाचे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांनी जे काही स्वप्न बघितलं आहे समृद्ध आणि स्वच्छ भारताचं, ते पूर्ण करत आहेत. आपल्या देशाची लोकसंख्या जवळपास 100 कोटीपेक्षा जास्त आहे. प्रत्येक व्यक्तीनं 2 तास जरी काम करायचं ठरलं तर किती मोठं काम होऊ शकतं, याचंच एक उत्तम उदाहरण कसं होऊ शकतं, याचं जो बेसिक प्रयोग आहे तो धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं आज करण्यात येत आहे. आणि मला असं वाटतं की त्याला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद त्याने दिला आहे. हा प्रसिद्धीचा विषय नाही, परंतु सकाळपासून 8 वाजेपासून प्रत्येक रस्त्यावर त्यांचे स्वयंसेवक जे आहेत ते मनापासून या साफसफाईचं काम करतात. आणि मला असं वाटतं की याचं बोध जो आहे त्याकडे नागरिकांनी घेऊन याच्यात सहभागी झाले तर मला असं वाटतं की आपला स्वच्छ भारत आणि समृद्ध भारत होण्यासाठी वेळ लागणार नाही. स्वच्छता अभियान आता प्रत्येक शहरामध्ये राबवण्यात येत आहे. नवी मुंबईतील प्रत्येक शहरात हे अभियान सक्रियपणे सुरू आहे. बेलापूर आणि वहाळ येथे नागरिकांनी साफसफाई करून स्वच्छता अभियान राबविले. रविवारी 16 नोव्हेंबरला पल्स पोलिओ लसीकरण मोहीम रायगड जिल्ह्यात राबविण्यात आली. 0 ते 5 वर्ष वयोगटातील सर्व बालकांना पल्स पोलिओचे डोस देण्यात आले. या प्रसंगी सर्व पालकांना आपल्या बालकांना पोलिओ डोस देण्याचे आवाहन करण्यात आले. रविवारी 16 नोव्हेंबर 2014 रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ अशी विशेष लसीकरण मोहीम रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण, कर्जत, खालापूर या 4 तालुक्यात राबवण्यात आली. या मोहिमेत 0 ते 5 वर्ष वयोगटातील सर्व बालकांना पोलिओचा जादा डोस देण्यात आला. जिल्हाधिकारी रायगड अलिबाग व मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण शासकीय यंत्रणा डोस देण्यासाठी सज्ज झाली होती.
यासाठी ग्रामीण भागात 16 प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच शहरी भागात बूथ उभारण्यात आले होते. या बूथवर सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत 0 ते 5 वर्ष वयोगटातील सर्व बालकांना पोलिओचा डोस देण्यात आला. शहरी भागातील अपेक्षित लाभार्थी 1,60,315 इतके होते. त्याकरिता ग्रामीण भागातील 1,163 आणि शहरी भागात 167 एकूण 1,330 बूथवर लसीची व्यवस्था करण्यात आली होती. या व्यतिरिक्त रेल्वे स्थानक इत्यादी ठिकाणी सुद्धा लस देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. सदर कार्यक्रमासाठी 3,450 आरोग्य कर्मचाऱ्यांची बूथवर नेमणूक करण्यात आली होती. यावेळेस डॉक्टर बसवराज लोहारे यांनी 5 वर्षाखालील सर्व बालकांना पोलिओची लस पाजून घेण्याचे आवाहन केले. आपण 0 ते 5 वयोगटातील मुलांना पल्स पोलिओचे 2 ड्रॉप आपण पाजतो. तर सर्व लोकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा आणि आपल्या मुलांना डोस पाजून घ्यावा ही मी विनंती करतो. आपल्याकडे 20,500 0 ते 5 वयोगटातील मुलं आहेत. आपण 100 बूथ पनवेल शहरामध्ये लावलेले आहेत. त्या बूथवर जाऊन आपण आपल्या मुलाला 0 ते 5 वयोगटातील मुलाला डोस द्यावा ही मी आपल्या सर्वांना विनंती करतो. पुन्हा वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा कर्नाळा केबल नेटवर्क. देखना, जैसे हम रेशमा के घर पहुंचेंगे, रेशमा मेरा ड्रेस देखकर पूछेगी, हाय राम सुषमा कितना प्यारा ड्रेस है, कहाँ से लिया, कब लिया, मुझे क्यों नहीं बताया? अरे वाह रेशमा, कितनी प्यारी साड़ी, कितने में ली, कहाँ से ली, मुझे क्यों नहीं बताया? हाँ हाँ सब कुछ बताती हूँ. नए डिजाइन्स, नए कलर्स, नया फ्रेश स्टॉक और नया शोरूम, मतलब पनवेल में न्यू कल्याणी. ब्राइडल वेयर, फैंसी साड़ी, डिजाइनर साड़ी, सिल्क साड़ी, नेट साड़ी, पंजाबी ड्रेसेस और पार्टी वेयर, एक्सक्लूसिव साड़ी, पंजाबी ड्रेसेस और 9 वार 10 वार साड़ियों के लिए पनवेल का एक बेहतरीन शोरूम न्यू कल्याणी, प्लॉट नंबर 247, शॉप नंबर 6, ग्राउंड फ्लोर, नाट्यगृह कॉम्प्लेक्स, अपोजिट सरस्वती विद्या मंदिर स्कूल, पनवेल. दीपक साडीज गेल्या 30 वर्षांपासून साडी विक्रीची उज्ज्वल परंपरा जपलेले साड्यांच्या आणि कापडाच्या क्षेत्रातील अग्रणी व नावाजलेलं नाव दीपक साडी. आमच्या येथे उपलब्ध आहेत 500 रुपयापासून ते 35,000 रुपये पर्यंतच्या साड्यांचे वैविध्यपूर्ण नवनवीन सेट. 6 वारी, पैठणी, कांजीवरम, 10 वार साडी, सिल्क साडी, बनारसी शालू, प्युअर सिल्क साडी, जरदारी वर्क, कलकत्ता वर्क, हँडवर्क नेट साडी, मोती वर्क साडी, फॅन्सी देवयानी साडी, फुल नेट डिझायनर साडी आणि कॅटलॉग पीसेस सुद्धा मिळण्याचे पनवेल मधील विश्वासाचे एकमेव ठिकाण दीपक साडी. या व्यतिरिक्त आमच्याकडे उपलब्ध आहेत भागलपूर सिल्क उपाडा, 3 पीस घागरा, निऱ्यांची रेडीमेड साडी, फॅन्सी डिझायनर घागरे आणि लेहंगे. माझ्या लग्नाचा सोहळा दीपक साडीजमुळे चमकला, म्हणूनच माझी पसंत फक्त दीपक साडी. मागणी तुमची, पुरवठा आमचा. दीपक साडीज, गृहिणींच्या पहिल्या पसंतीचे नाव दीपक साडीज. आमचा पत्ता दीपक साडीज 761 कापड बाजार, टिळक रोड, पनवेल. आमचा संपर्क नंबर आहे 022 2745 2433. दीपक साडीज. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. अहमदनगर जिल्ह्यातील जवरखेड गावातील दलित तिहेरी हत्याकांडाने आता चांगलाच पेट घेतला आहे. विविध स्तरातून संघटनांच्या माध्यमातून आरोपींना शिक्षा करावी अशी मागणी करण्यात येत आहे. पनवेलमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनच्या वतीने या निषेधार्थ एक मोर्चा काढला. पाहुयात सविस्तर वृत्त.
पाथर्डी जवखेडा येथील खालसा गावातील तिहेरी हत्याकांड राज्यभर गाजतंय. संजय जाधव, त्यांची पत्नी जयश्री आणि मुलगा सुनील या तिघांची निर्घुणपणे हत्या करण्यात आली. हत्याकांडातील आरोपी अजूनही मोकाट असल्यानं सर्वत्र अजूनही तणावाचं वातावरण आहे. आरोपींना तातडीनं अटक करावी अशी मागणी सर्व स्तरातून करण्यात येत आहे. या हत्याकांडाचा निषेध दर्शवण्यासाठी पनवेल येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनच्या वतीने एक मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाद्वारे दलित बांधवांनी या हत्याकांडाचा तीव्र निषेध दर्शवित आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली. या फाउंडेशनच्या वतीने पनवेलचे उपविभागीय अधिकारी सुदाम परदेशी यांना या मागणीचे निवेदन बौद्ध बांधवांनी सोपवले. पनवेल येथील जांभिवली गावात डोंगरी विकास निधी अंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या रस्त्याचे उद्घाटन माजी आमदार विवेक पाटील यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. या प्रसंगी 2014च्या क्रिकेट स्पर्धांचे उद्घाटनही संपन्न झाले. पनवेल येथील जांभिवली गावात निर्माण करण्यात आलेल्या रस्त्याचे उद्घाटन शनिवारी माजी आमदार विवेक पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते दशरथ गायकर, शिरडून गावचे उपसरपंच राजेंद्र टकले, अशोक कोंडिलकर, जीवन कोंडिलकर, तानाजी पाटील आदी मान्यवरांसहित कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच मोर्या ग्रुप, आर्यन ग्रुप, श्रीराम जांभिवली आयोजित लाल सलाम ट्रॉफी 2014 क्रिकेट स्पर्धांचं उद्घाटन देखील माजी आमदार विवेक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी माजी आमदार विवेक पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. डोंगरी विकास योजनेअंतर्गत या गावामध्ये रस्ते निर्माण करण्यात आले आहेत. तसेच काही गावातील रस्त्यांची कामे अपूर्ण आहेत. अपूर्ण असलेली ती कामे लवकरच पूर्ण करण्यात येतील असं आश्वासन यावेळेस माजी आमदार विवेक पाटील यांनी उपस्थितांना दिलं. डोंगरी विकास योजनेमधनं जो आपण रस्ता तयार केलेला आहे त्या रस्त्याचं उद्घाटन झालेलं असं मी जाहीर करतो. आणि हे जाहीर करत असताना तुम्हा कार्यकर्त्यांना सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. अतिशय चांगला रस्ता या ठिकाणी तुम्ही करून दाखवलेला आहात. गावाची एक गैरसोय होती ती आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही थोडेफार रस्ते राहिलेले आहेत ते देखील येत्या 2-3 महिन्याच्या आत संपूर्ण केल्याशिवाय आपण ठेवणार नाही अशी ग्वाही मी या निमित्तानं ग्रामस्थांना देत आहे. त्याचबरोबर क्रिकेटचं उद्घाटन या ठिकाणी करण्यासाठी आपण जमलेले आहोत. लाल सलाम ट्रॉफीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि ह्या लाल सलाम ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन झालेलं आहे असंही मी या ठिकाणी जाहीर करतो. आणि त्याचबरोबर श्रीराम क्रिकेट संघ जांभिवली यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, त्यांचे सर्व सदस्य ह्यांचं देखील मनपूर्वक अभिनंदन करतो की आपल्या ह्या विभागामध्ये अशा प्रकारच्या क्रिकेटचे सामने भरवून आपल्या ह्या विभागातील खेळाडूंना एक चांगलं संधी तुम्ही ह्या क्रिकेटच्या माध्यमातून दिलेली आहात. तसेच या प्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना दशरथ गायकर यांनी माजी आमदार विवेक पाटील यांच्या डोंगरीच्या विकास निधी अंतर्गत या काँक्रिटीकरण रस्त्याचं काम करण्यात आले असल्याची भावना व्यक्त केली. तसेच माजी आमदार विवेक पाटील यांच्या वतीने करण्यात आलेल्या विकास कार्यांची माहिती दशरथ गायकर यांनी या प्रसंगी उपस्थितांना दिली. मागच्या 4-5 दिवसापूर्वी साहेबांनी कराडे खुर्द, कराडे बुद्रुक येथे विकास कामांचा भूमिपूजन आणि उद्घाटन केला. त्याच पाठोपाठ आता जांभिवली इथे उद्घाटन केलेलं आहे आणि याच्यापुढे चावना ग्रामपंचायत पण दिवस साहेब आता उद्घाटनाची कार्यक्रम करणार आहोत. आपण एक गोष्ट नजरेसमोर घेतली पाहिजे का माननीय आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली या भागातमध्ये जी काही विकास कामं झाली साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेली आहेत आणि फक्त आमदार साहेबच या भागाकडे लक्ष देऊन होते आणि साहेबांच्या मुळेच या भागाचा विकास झालेला आहे. गायचरणवाडी असो, तुळशी मालवाडी असो, अशा अनेक वाड्या आहेत का तिथं मूलभूत सुविधा पोहोचवण्याचं काम माननीय आमदार साहेबांनी केलेलं आहे. आणि त्याच्यातला एक भाग जांभिवली साहेब डोंगरापलीकडे गाव असे म्हणतात, पण त्या डोंगरापलीकडच्या गावाकडे तुमच्या नेतृत्वाखाली आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली या भागामध्ये जो विकास पोहोचलेला आहे हा अद्यापी कोणीच केलेला नाही, कोणी करू पण शकत नाही. याची आम्ही ग्रामस्थांच्या वतीने गावी देतो आणि या भागाचा विकास साहेब ह्याच्या पुढेही तुम्हीच करू शकता याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. या गावामध्ये जी काय कामं होणार आहेत, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून होणारी आहेत
परंतु साहेब तुमचा नेतृत्व हा आम्हाला मोठा मोलाचा आहे आणि तुमच्या नेतृत्वाखाली या भागाचा जास्तीत जास्त विकास कसा होईल याचा आम्ही सर्व मंडळी प्रयत्न करणार आहोत. भ्रष्ट नेता भरत भगत याने मानिवली ग्रामपंचायतीचे शेका पक्षाचे उपसरपंच तसेच ज्येष्ठ नेते प्रवीण पाटील यांच्या खुनाची सुपारी कॉन्टॅक्ट किलर्सना दिली होती. या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींनी स्वतः या गुन्ह्याची कबुली दिली आहे. या संदर्भातील पत्रकार परिषद कर्जत येथे प्रवीण पाटील यांनी बोलवली होती. मानिवली ग्रामपंचायतीचे उपसरपंच व शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रवीण पाटील यांनी कर्जत येथे एक प्रेस कॉन्फरन्स बोलावली होती. या प्रेस कॉन्फरन्सला कर्जत तालुका चिटणीस सुदाम पेबारे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्जतचे सभापती विनोद थोरवे आदी मान्यवरांसहित पत्रकार वर्ग उपस्थित होता. प्रवीण पाटील यांच्या खुनाची सुपारी घेतलेल्या 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या संदर्भातच प्रवीण पाटील यांनी प्रेस कॉन्फरन्स बोलावली होती. अनेक पक्ष फिरलेला भ्रष्ट नेता भरत भगतने ही सुपारी घेतली असल्याचे समजते आहे. कन्हैया बसन कोळी, रमा प्रमेश उपाध्याय, राहुल रघुनाथ सावंत, महेंद्रचंद्र सिंग, सदा बाळकृष्ण जाधव या 5 कॉन्ट्रॅक्ट किलर्सना प्रवीण पाटील यांच्या खुनाची सुपारी दिली गेली होती. या खुनाच्या सुपारीसाठी 5 लाख रुपये रक्कम देण्याचे ठरले होते. त्यातील 3 लाख या कॉन्ट्रॅक्ट किलर्सना मिळाले असल्याची कबुली खुद्द या आरोपींनीच दिली. या संदर्भातील गुन्ह्याची नोंद विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात केली आहे. उल्हासनगर क्राईम ब्रँचची टीम या संदर्भातील अधिक तपास करीत आहे. प्रवीण पाटील यांच्या खुनाच्या सुपारी संदर्भातील सर्व सविस्तर माहिती खुद्द प्रवीण पाटील यांनी कर्नाळा टीव्हीच्या कॅमेऱ्यासमोर दिली. मला उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभाग 1 यांनी बोलून घेतलं तर मी त्या ठिकाणी गेलो. असं त्यांनी मला सांगितलं की तुमची सुपारी देण्यात आलेली आहे आणि आरोपी आम्ही अटक केलेले आहेत. तर तुमचा कोणाशी वैमनस्य वगैरे, मी त्यांना सांगितलं माझं असं काय कोणाशी वैमनस्य नाही आहे. मी विचार करतो आहे का नक्की माझ्यावर सुपारी दिली कोणी असेल. म्हणतात तुम्ही आम्हाला माहिती द्या, आम्ही त्या पद्धतीमध्ये त्यांना अटक करू. परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर 5 आरोपी आणि 6वा भरत भगत म्हणजे ज्यांनी माझ्यावर कट रचला, भरत राघव भगत यांनी 7 लाख रुपये देऊन मारेकरी सोडले होते माझ्यावर मारण्यासाठी. क्राईम ब्रँचच्या यशाने त्यांना पकडण्यात आले आणि आज ते अटक आहेत. ही सुपारी फक्त राजकीय द्वेषातूनच, बाकी त्याच्याशी माझे म्हणजे व्यावसायिक काय वाद नाही आहे किंवा कुठलाही धंदा पाणी माझं त्याच्याबरोबर का पार्टनरशिप वगैरे काही नव्हती. फक्त राजकीय देशातूनच त्यांनी ही माझी सुपारी दिली असावी. जी राजकीय क्षेत्रात होणारी जी आता तालुक्यामध्ये होणारी जी उन्नती आहे, मी जो गाव लेवलचा त्याच्याबरोबर तो ज्या वेळेला तालुक्यामध्ये काम करत असताना मी गाव लेवलला काम करत होतो कार्यकर्ता म्हणून. इवन तो शेतकरी कामगार पक्षामध्ये मला वाटतं साधारणतः 3-4 वर्षासाठी आला होता. त्यावेळेला मी त्याच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम केलं आणि त्यावेळेला तो तालुका चिटणीस होता शेतकरी कामगार पक्षाचा आणि मी त्यावेळेला शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मारिवली गावात काम करत असताना त्यांनीच मला गाव चिटणीस म्हणून पद दिलं होतं. तालुका चिटणीस म्हणून त्यांनी त्यावेळेला मी वहिनीला ओबीसी महिला म्हणून त्या ठिकाणी ग्रामपंचायत आरक्षण होतं सरपंचासाठी. तर वहिनीला उभी करून त्याच्या नेतृत्वाखाली त्यावेळेला वहिनीला मी सरपंच केली होती. आणि आता मी स्वतः उपसरपंच त्या ग्रामपंचायतचा आहे आणि 25 वर्ष त्याच्या ताब्यात असणारी ग्रामपंचायत आम्ही सुदाम पेमारे यांच्या नेतृत्वाखाली आणि ती बहुसंख्येने म्हणजे आम्ही घेतली, मोठ्या फरकाने घेतली. हा द्वेष, बाकी काही त्याला मला वाटत नाही त्याच्याशी माझं दुसरं काही असेल, फक्त राजकीय क्षेत्रच. शेवटी पुन्हा एक नजर टाकूया ठळक घडामोडींवर. माजी आमदार विवेक पाटील यांनी घेतले करंजाडे येथील देवीचे दर्शन. श्री सदस्यांची अभूतपूर्व स्वच्छता मोहीम फत्ते. आणि जवखेडा येथील तिहेरी दलित हत्याकांडाचा तीव्र निषेध. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.